स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे। खालापूर तालुक्यात एकूण 1,10,982 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये 55,676 पुरुष आणि 55,303 महिला मतदारांचा समावेश आहे। तालुक्यातील जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाबाबत माहिती देताना तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले की एकूण 4 गटांपैकी वासांबे आणि सावरोली हे गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असतील, तर आतकारगाव गट सर्वसाधारण स्त्री आणि चौक गट अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। पंचायत समितीच्या 8 गणांचे आरक्षण देखील निश्चित झाले आहे। यामध्ये रीस आणि खानाव हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील, तर सावरोली आणि आतकारगाव हे गण सर्वसाधारण स्त्री उमेदवारांसाठी राखीव असतील। याशिवाय चौक गण अनुसूचित जमाती स्त्री, हाळखुर्द अनुसूचित जमाती, वासांबे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि वाशिवली नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून तालुक्यात एकूण 144 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत। यामध्ये चौक गटात 36, वासांबे गटात 36, सावरोली 38 आणि आतकारगाव गटात 34 केंद्रांचा समावेश आहे। तहसीलदार चव्हाण यांनी सर्व मतदान केंद्रे सध्या सुस्थितीत असून मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच माननीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। त्याचं थोडक्यात जो कार्यक्रमाचं जे शेड्यूल आहे मी आपल्याला वाचून दाखवतो। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो 16 जानेवारी ते 21 जानेवारी आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्यावर निर्णय घेणे हा जो विषय आहे तो 22 तारखेला इमिजिएट 21 तारखेनंतर म्हणजे 22 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून होईल। छाननी झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची जी वेळ आहे ती 22 तारखेलाच छाननी पूर्ण झाल्या लगेच ती यादी प्रसिद्ध करायची आपल्याला। वैधरित्या जे उमेदवार नामनिर्देशित होतील त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत राज्य निवडणूक आयोगाने 23 जानेवारी ते 27 जानेवारी अशी दिलेली आहे। 27 तारखेलाच दुपारी 3:30 नंतर एकदा विड्रॉल झालं किंवा उमेदवारी मागे घेतली गेली की जे काही अंतिमरित्या प्रसिद्ध करायचे उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ती 3:30 नंतर दुपारी 27 तारखेला आपण जाहीर करू आणि निशाणी जे काही वाटपाचा कार्यक्रम चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आहे तो 3:30 नंतर लगेच होईल 27 तारखेला। मतदान जे आहे ते 5 तारखेला आहे सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत। त्यानंतर मतमोजणी जी होणार आहे ती 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। थोडक्यात हा कार्यक्रम असा मान्य राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। या प्रक्रियेकरता आपल्या खालापूर तालुक्यासाठी जनार्दन कासार डेप्टी कलेक्टर मेट्रो सेंटर 1 हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांचे आदेश कालच नुकतेच झालेले आहेत। मी तहसीलदार खालापूर अभय चव्हाण मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेसाठी म्हणून कामकाज पाहिजे। खालापूर तालुक्यातल्या पंचायत समितीची रचना किंवा आपण जिल्हा परिषदेच्या गटांची रचना जर थोडक्यात म्हणायची तर आपण ही जी निवडणूक आहे खालापूर तालुक्याच्या मर्यादेत आपण बोलूया। 4 गटांकरिता म्हणजे 4 निवडणूक विभागांकरिता आणि 8 निर्वाचक गणांकरिता ती निवडणूक होणार आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचे आपण 4 उमेदवार निवडून देणार आहोत आणि पंचायत समितीचे 8 उमेदवार आपण निवडून देणार आहोत। रिझर्वेशन आणि जे काही त्याची जी तुमचे जे गट आणि गण हे जी काही पुरुष स्त्री किंवा एकूण मतदारांची संख्या आहे ती आम्ही तुम्हाला नुकतीच सप्लाय म्हणजे प्रोव्हाइड केलेली आहे, त्यानुसार आहे। त्यामुळे त्यावरती डिटेल्स बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे। ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती सर्व तुम्ही आम्ही मतदार आणि सर्व यंत्रणा सोबत घेऊन आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडावायची आहे। धन्यवाद, थँक्यू।